जय शिवराय मित्रांनो, तर सोलार पंपाची फिटिंग कशी आहे किंवा नवीन स्ट्रक्चर आलेलं कसे आहे हे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला थोडक्यात दाखवा. तर बघू शकता मित्रांनो, हा 3 HP सोलार पंप आहे. तर याला आता सध्याला सुरुवातीला 9 प्लेट येत होत्या, तर आता नव्याने जे सोलार पंप इन्स्टॉल होत आहे तर त्याला 3 HP साठी 5-6 प्लेट जे आहे तर ते येत आहे. यामध्ये 3 प्लेट जे आहे तर ते कमी झाले आहे आणि ज्या 6 प्लेट येत आहे तर त्या प्रत्येक प्लेटची साईज जी आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे किंवा वाढवून देण्यात आलेली आहे. तर बघू शकता हा जो सोलार पंप आहे तर हा इकोझिंग कंपनीचा सोलार पंप आहे. तर यामध्ये जे स्ट्रक्चर वगैरे आहे तर ते मी आपल्याला अगदी थोडक्यात दाखवून देतो, कारण आधी देखील आपण रिव्ह्यू दाखवलेला आहे. तर हे बघू शकता, हा जो रॉड आहे तर हे आभाळामधून जी वीज पावसाळ्यामध्ये पडत असते तर ती सोलारकडे जास्त अट्रॅक्ट होऊ नये आणि ते जमिनीत जाण्यासाठी या रॉडची अर्थिंग जी आहे तर ती दिली जाते. त्यानंतर आता जी जोडणी आहे तर ती जोडणीची पद्धत देखील बघू शकता आपण थोडीशी चेंज करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जो इकोजेनचा स्टार्टर आहे तर तो बघू शकता आपण, इकोजेनचे मटेरियल आणि इकोजेनचे स्टार्टर आहे. यामध्ये आता अर्थिंगला जे आहे तर ते झाकण जे आहे तर ते देण्यात आले आहे, जेणेकरून आपण नंतर यामध्ये कोल ॲड करू शकू.